नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा, अर्थातच महामानव तथागत भगवान बुद्धांचा 2517वा जयंती उत्सव. आणि या जयंती उत्सवाच्या सर्व उपासक उपासिका बालकांना खूप खूप शुभेच्छा. तर आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना बुद्धचरित्र माहीत झाले. प्रत्येक विहारांमध्ये भगवान बुद्ध आणि धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पवित्र धम्मग्रंथाचं वाचन जेव्हा होतं त्यावेळेस संपूर्ण बुद्धचरित्र आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. तर आज जो मुद्दा आपल्याला मांडायचा आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मे 1941ला जनता पत्रामध्ये जे लिखाण केलेलं आहे बुद्ध जयंतीबद्दल, तर त्याचा आपण आढावा घेऊन आपण बोलायचं झालं तर त्या काळामध्ये तथा बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने बुद्ध जयंतीचं राजकीय महत्त्व कसं आहे हे अतिशय तंतोतंत पटवून दिलेलं आहे. आणि त्याचाच उल्लेख घेऊन आपण त्या संदर्भात बोलणार आहोत. तर भारतीय जनता आहे ही उत्सवप्रिय आहे. म्हणजे वर्षातील अर्धे अधिक दिवस असतात ते अनेक सण उत्सव उरूस हे साजरे करण्यात त्यांचे जातात. तथागताने माणुसकीचा मानवतेचा धम्म सांगितला. माणसानं माणसाशी कसं वागायचं ते शिकवलं. माणसाच्या मनाचा शोध लावला आणि बुद्धीचा प्रामाण्याने सत्याचं परीक्षा घ्यावी असं सांगितलंय. त्या बुद्धांचा विसर पडला. आता बाकीच्या विभूतींपेक्षा बुद्धाचं स्थान हे कितीतरी उच्च प्रतीचं आहे, होय की नाही? कारण बुद्धांनी म्हटलेलं आहे की परमेश्वर आणि माणूस ह्यांच्या सुखप्राप्तीसाठी कोणताही संबंध नाही. आणि म्हणून आशिया खंडाला प्रकाश देणारा सूर्य असं पाश्चिमात्य देशांनी म्हटले. एवढंच नव्हे तर जगाला प्रकाशित करणारा बुद्ध धम्म आहे असंही म्हटलं जातं. भारतीय जनता पेशवा दुसरा बाजीराव ह्याची प्रेयसी मस्तानी हिची कुळी निळी सगळं काही सांगू शकते सामान्य मनुष्य, परंतु बुद्धाचं कार्य, बुद्धांचा इथे जन्म झालाय, त्याचे इथं कार्य आहे, हा बालेकिल्ला आहे बुद्धांचा, हे मात्र भारतीय जनता पूर्णपणे विसरून गेलेली आहे. आणि म्हणून बुद्धाची जयंती करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी बुद्धाचं चरित्र माहीत असणं आवश्यक आहे. आणि बुद्धाचं चरित्र माहीत असण्यासाठी तथागत भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा आधार घेऊन कपिलवस्तू म्हणजे हिमालयाच्या तराईजवळ कपिलवस्तू नगरीमध्ये जयसेन राजा, त्याचा मुलगा सिंहनु, त्याची पत्नी कंचना यांच्या पोटी जन्मलेले पुत्र शुद्धोदन, धौतोदन, शाक्योदन, अमितोदन, त्यांच्या मुली अमिता आणि प्रमिता आणि पहिला मुलगा शुद्धोदन याच्या पोटी जन्मलेला सिद्धार्थ गौतम. आणि सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला महामायेच्या पोटी, सिद्धार्थ गौतम हे शुद्धोदन आणि महामाया यांचे पुत्र यांच्या वेळेस झाला, त्यावेळेसच असित मुनींनी एक सांगितलेलं होतं की हा पुत्र जो आहे तो पुढे जाऊन सम्यक संबुद्ध बनेल किंवा मोठा महान सम्राट चक्रवर्ती सम्राट बनेल. हे ऐकून शुद्धोदन राजाला काळजी वाटू लागली, कारण आपला हा राजगादीचा वारस आहे, हा गादीचा वारसा राजा म्हणून त्याने चालवला पाहिजे, न की सम्यक संबुद्ध होऊन. आणि मग त्यांनी सिद्धार्थ गौतमाला तसं तयार केलं. म्हणजे सर्व विद्यांमध्ये पारंगत केलं, शस्त्रविद्या युद्धकला वगैरे पारंगत केलं. त्याचबरोबर सब्बमित्त ह्या गुरुच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली त्याने भाषा विज्ञान किंवा ज्योतिषशास्त्र गणितशास्त्र वगैरे त्याचं सर्व शिक्षण दिलं. सिद्धार्थ गौतम लहानपणापासून हुशार होते, तरी पण त्यांचा जो कल होता तो एकांतवासाकडे होता. मित्रांबरोबर खेळायला गेले तरी ते एका झाडाखाली ध्यानस्थ बसत असत आणि इतरांनाही ते तसे करायला सांगत असत. त्यावेळेस इतर जी मुलं होती त्यांच्याबरोबर खेळणारी, त्यांच्या मनामध्ये कुठल्या तरी प्राण्यांची आपण शिकार करतोय असं येत असं, कारण ती राजघराण्यातली मुलं होती. परंतु तथागत भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये मात्र सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा आणि मंगलमैत्री होती. तर हे लहानपणाच्या उदाहरणात आपल्याला माहित आहे. कारण देवदत्तने जेव्हा हंस पक्षाला जखम केलेली होती किंवा मारलेलं होतं, त्यावेळेस सिद्धार्थाने त्या कपड्यामध्ये त्याला जवळ घेऊन ऊब दिली, त्याची जखम धुतली, त्याला म्हणजे जगवलं त्या प्राण्याला. म्हणजे एक अहिंसेचं करुणेचं मंगलमैत्रीचं जे सिद्धार्थ गौतमामध्ये गुण होता तो तेव्हाच दिसून आलेला होता. कालांतराने मोठे झाल्यानंतर नेहमीप्रमाणे
रीतिरिवाजाप्रमाणे त्याचा विवाह दंडपाणी राजाची कन्या यशोधरा याच्याशी केला आणि काही दिवसांनी त्याला पुत्रप्राप्ती, सिद्धार्थाला पुत्रप्राप्ती झाली. त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने एतं बंधनं जातं असे उद्गार काढले. म्हणजे माझ्या पायामध्ये एक वेडी पडली, एक जबाबदारी पडली. परंतु इथे तर त्यांचं एकांतवासाकडे मन आहे, माणसामध्ये कलह आहे. ह्याचं कारण काय आहे, हे सारखे मनाचे प्रश्न त्यांच्यामध्ये होते, मनामध्ये होते. आणि त्यातच रोहिणी नदीच्या पाणी तंट्याचा प्रश्न शाक्य आणि कोलीय यांच्या राज्यामध्ये निर्माण झाला. आणि शाक्य कोलीय हे दोघेही जण रोहिणी नदीचं पाणी कोणी आधी घ्यायचं यावर युद्धावर येऊन ठेपले. ह्याच वेळेस सिद्धार्थाने ते युद्ध थांबवलं आणि स्वतः प्रवज्ञा घेतली. कारण त्यांना मान्य नव्हतं, त्यांना नियम सांगितलेले होते, एक तर देशत्याग करायचा, तुमच्या आई वडिलांची संपत्ती जप्त करणार, नाही तर देहदंड. त्यापैकी आपल्या आई वडिलांच्या संपत्तीला कुठला धक्का लागू नये आणि देहदंडनही नको. आपल्याला जर सगळ्या सुखाचा मार्ग शोधायचा आहे तर आपण गृहत्याग, राज्यत्याग करणं हे योग्य आहे असं वाटलं. आणि आपली पत्नी, आपले आई वडील आणि कपिलवस्तू नगरीचा त्यांनी निरोप घेतला आणि प्रवज्ञा घेतली. आणि प्रवज्ञा घेतल्यानंतर पहिल्यांदा ते भृगऋषीच्या आश्रमात आले. भृगऋषीच्या आश्रमात आल्यामुळे त्यांना वैराग्य कसोटीचा अभ्यास करावा लागला. आणि ही एवढी वैराग्य कसोटी पराकोटीची होती की तासनतास समुद्रात पाण्यामध्ये आपल्या जटा बुडवून राहणे किंवा पक्ष्यांनी भरडलेले दाणे खाणे किंवा खाली पडलेली जी पक्ष्यांनी टोचा मारलेली जी फळं आहेत ते खाणे, ह्यावर गुजराण करून मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती मिळण्यासाठी आत्ता आपण एवढं देहदंडन करायचं. आणि हे काही सिद्धार्थ गौतमाला पटलेलं नव्हतं. आणि त्यामुळे झालं काय की त्यांना तोही मार्ग पसंत नव्हता. पुन्हा ते आलार कलामकडे गेलेले आहेत. त्यांनी सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय. तिथे गेल्यानंतर त्याही ज्ञानाने त्यांचं समाधान झालं नाही. उदक रामपुत्राकडे गेलेले आहेत. उदक रामपुत्राने त्यांना ध्यानाच्या 7 पायऱ्या शिकवल्या आणि त्याहीपेक्षा अजून काही शिकायला मिळतंय का असं म्हणून ते तपश्चर्या करत ते उरुवेला येथे आले. आता उरुवेला येथे आल्यानंतर त्यांचं शरीर तपश्चर्या करून 6 वर्ष कडक तपश्चर्या, म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घर सोडलेलं होतं, ते वयाच्या 35-36व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ह्या 6 वर्षाचा काळ त्यांनी कडक तपश्चर्येत घालेला होता. आणि त्यांच्या अंगावर जणू वारूळ चढलेलं होतं, शरीर कृश झालेलं होतं, म्हणजे पोटाला हात लावला तर अगदी पाठीचा कणा लागत होता, अशी अवस्था शरीराची झालेली होती. आणि त्यात सेनानीग्रामची सुजाता आहे, ती खीर घेऊन आलेली असते आणि ती खीर प्राशन केल्यानंतर त्यांना कळतं की शरीराला अन्नाची गरज आहे. अन्न पाण्या वाचून शरीर तडफडत ठेवून कुठलीही ज्ञान, कुठलाही मेंदू काम करत नाही. आणि त्यांनी कळल्यानंतर त्यांच्याबरोबर जे 5 पारिव्राजक होते त्यांच्याबरोबर त्यांना वाटलं की सिद्धार्थ गौतम भोगविलासाकडे गेला आणि पुन्हा एकदा अन्नाचं सेवन करू लागला, उपास तापास तपश्चर्या सोडून दिली असं म्हणून ते सोडून गेले. तरीही सिद्धार्थ गौतम बुद्धगयेला आल्यानंतर त्यांनी जो कडक तपश्चर्या आरंभ केली तो वैशाख पौर्णिमेला त्यांना मध्यरात्री त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. म्हणजेच काय झालं, इसवी सन पूर्व 527 जन्म झाला वैशाख पौर्णिमेला, इसवी सन पूर्व 563 आणि आज ज्ञानप्राप्ती झाली आहे इसवी सन पूर्व 527. आणि ज्ञानप्राप्ती झाली म्हणजेच काय झालं की त्यांना कळलं की जगामध्ये 2 प्रकारचे मार्गाने लोक जगतात. एक म्हणजे खा प्या मजा करा, कसंही वागा कारण उद्या मरायचंच आहे. आणि दुसरं म्हणजे की मेल्यानंतर स्वर्गप्राप्तीसाठी आताच देहदंडन करा, आताच देहाला कष्ट द्या. म्हणजे ह्यातून माणसाच्या सुखाची किंवा माणसाच्या विकासाची कोणतीही गोष्ट घडत नसते हे त्यांना कळलं. आणि मग त्यांनी माणसाच्या मनाचा शोध लावला. शोध म्हणजे माणसाला मन असतं, माणूस विचार करतो, चांगला विचार असेल तर कृती चांगली घडते, सकारात्मक विचार केला तर सकारात्मक कृती घडते, सकारात्मक बोलणं होतं, आणि नकारात्मक विचार असेल तर नकारात्मक कृती घडते. म्हणजेच मनोपुब्ब गम्मा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाची पदुठ्ठेन वासती वा करोती. मनोसेठ्ठा मनसाची प्रसन्नेन वासती वा करोती. मन प्रसन्न असेल चांगलं कर्म, मन प्रदूषित असेल तर वाईट कर्म. आणि हे झाल्यानंतर, हे त्यांना उमगल्यानंतर त्यांनी जवळजवळ 45 वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. भिक्षुणी संघ स्थापन केला, भिक्षू संघ स्थापन केला. उपासकांना कसं जगायचं, एक जीवन जगण्याची कला त्यांनी शिकवली. म्हणजेच काय की कुठल्याही सुखासाठी
कुठल्याही देवदेवतेवर अंधश्रद्धेवर अवलंबून न जाता स्वतःच्या मनावर, मनातली जी तृष्णा आहे, जो अहंकार आहे, जो लोभ आहे, जे अज्ञान आहे, मोह म्हणजे अज्ञान, हे दूर केल्यानंतर खऱ्या सुखाची प्राप्ती माणसाला होते. आणि त्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आर्य सत्य त्यांनी सांगितलं. जगामध्ये दुःख आहे, माणसाला होतं. दुःखाचं कारण माणसाजवळ आहे, तृष्णा. ती तृष्णा माणूसच घालवू शकतो. कुठल्या प्रकारे? तर आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे सदाचाराचा मार्ग. आणि हे सांगत असताना लोकांनी आपणहून त्यामध्ये उडी घेतली. न की सिद्धार्थ तथागत भगवान बुद्धांना तलवारीच्या धारेची गरज पडली, ना कायद्याच्या दंडनाची गरज पडली. म्हणजे इसवी सन पूर्व 563 साली सिद्धार्थ गौतम एक राजपुत्र म्हणून जन्माला आला आणि इसवी सन पूर्व 483 रोजी वैशाख पौर्णिमेला त्याचा तथागत सम्यक संबुद्ध म्हणून त्याचा महापरिनिर्वाण झालं. म्हणजे एवढी 80 वर्षापर्यंत त्यांनी जनतेची, माणसाच्या मनाची, माणसांची सेवा केली. आणि हे करत असताना त्यांनी कुठलाही उच्च नीच, खाली वर, रंग काळा गोरा, गरीब श्रीमंत कुठलाही भेदभाव केला नाही. एवढंच काय तर स्त्री पुरुष असाही भेदभाव केला नाही. तर हे सांगायचं कारण काय? कारण आपल्याला बुद्धाचं कार्य बघायचं आहे. आणि बुद्धाचं कार्य कोणतं? धम्म दिला. धम्म दिला म्हणजे नेमकं काय केलं तर तत्कालीन समाजामध्ये म्हणजे बुद्धकालीन समाजामध्ये ब्राह्मणी धर्म हा प्रमुख होता. आणि या ब्राह्मणी धर्माचे 3 आधारस्तंभ होते. एक म्हणजे वेद प्रामाण्य, म्हणजे वेद म्हणेल तेच खरं, वेद सांगेल तीच पूर्व दिशा असं. आणि भगवान बुद्धांनी यावरच निकाराचा हल्ला लढवला. भगवान बुद्धांनी वेद हे रेताड वाळवंटाप्रमाणे असतात, माणसाच्या विकासासाठी त्यामध्ये काहीही सांगितलेलं नाहीये, माणसाच्या प्रगतीसाठी काहीही सांगितलेलं नाहीये. त्यावेळेस त्यांनी ठासून सांगितलं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ब्राह्मणी धर्माचा आधारस्तंभ ते म्हणजे यज्ञ आणि बलिदान. म्हणजे यज्ञ करायचा, आपल्याला जर सुख हवं असेल, आपल्या मनाची इच्छा पूर्ण करायची असेल तर यज्ञ करायचा. आणि या यज्ञामध्ये नर बळी द्यायचा आणि ह्या नर मांसाचं सेवन यजमानांनी करायचं, अशी वाईट प्रथा तत्कालीन होती. आणि त्यावेळेस तथागत भगवान बुद्धांनी याला फार मोठं क्रांतिकारक पाऊल उचलले आणि ती प्रथाच्या विरोधात त्यांनी चळवळ मोठी उभारली. आणि मग त्यांनी काय केलं की गायी मारण्यास सुरुवात, म्हणजे यज्ञामध्ये गायी, पशु पक्षी, मुख्य प्राण्यांना बळी दिला जायला. म्हणजे त्या तत्कालीन ब्राह्मणांनी एवढ्या गायी यज्ञामध्ये कापल्या असतील किंवा जाळल्या असतील की त्याच्या शतांशाने मुस्लिम लोकांनी सुद्धा जाळल्या नसतील असं म्हणता येईल. तर ह्या यज्ञाला बुद्धांनी कठोर विरोध केला आणि यज्ञ पशुपक्षी, मूक पशुपक्ष्यांचा बळी देऊन, प्राण्यांचा बळी देऊन कुठलंही सुख मिळत नसतं, तर एक आपण पापकर्म, अकुशल कर्म करत असतो हे सांगितलं. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते वर्णाश्रम. आणि ब्राह्मणी धर्माचं वर्णाश्रमात सगळी मक्खी साठवलेली आहे हे बुद्धांनी बरोबर ओळखलं आणि वर्णाश्रमावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. कारण वर्णाश्रम म्हणजे अर्थातच ब्रह्माच्या तोंडी जन्मलेली ही 4 मनुष्यजात, म्हणजे ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, त्यांच्या बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य आणि पायातून शूद्र. आणि ह्या 3 वर्णांना कामं दिलेली होती. शूद्रांना काहीच काम नाही, फक्त ह्या 3 वर्णांची सेवा करायची आणि तसं जगायचं. बरं, शूद्रांबरोबर स्त्रीलाही, मग ती उच्चवर्णीय असली तरी, म्हणजे स्त्री आणि शूद्र ह्यांना चांडाळ असं म्हटलेलं आहे. आणि हेच तथागत भगवान बुद्धांनी खोडून काढलं, निकाराचा हल्ला दिला. हे आपल्या उदाहरणातून त्यांनी जाणून करून दिलं, स्वतः केलं त्यांनी. कारण त्यांनी जेव्हा धम्म सांगितला त्यावेळेस भिक्षुणींना भिक्षुण संघ स्थापन केला, भिक्षुणी संघ स्थापन केला. ह्यामध्ये कुठलाही त्यांनी भेदभाव केला नाही. सुप्रबुद्ध भंगी असेल किंवा सुनीत मसणजोगी असेल किंवा आम्रपाली गणिका असेल किंवा राणी खेमा असेल, मल्लिका प्रसेनजीची राणी असेल, आम्रपाली ही गणिका असेल, असा कुठलाही भेदभाव केला नाही. सगळ्यांना ज्ञान देण्याचा, घेण्याचा अधिकार केला. हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून जाणून घेतलं. आता ही ब्राह्मणेतर चळवळींनी काय केलं की बुद्धांचा नायनाट करायचं सुरुवात केलं. मग त्यांनी काय आयडिया केली की राम, क्षत्रिय राम ह्याला देव केलं आणि ते स्वतः ब्राह्मण त्याला भजू लागले. मग इतरांना, ब्राह्मणेतरांना वाटलं अरे ब्राह्मण तर भजू लागलेत, रामाला भजू लागलेत, क्षत्रिय आहे तो. पण त्यांचा पुढारी कोण असतो? पुढे पुजारी तोच असतो. त्याची जी दक्षिणा मिळवण्याची जी योजना आहे ती त्याने सेफ ठेवलेली आहे स्वतःची. त्याच्यानंतर मग त्यांनी
यदू कुळातला कृष्ण ओबीसी यांना देव केलं आणि त्याला ते भजू लागले. खरं म्हणजे कृष्ण कृत्य, एखाद्याने वाईट कृत्य केलं तर त्याला कृष्ण कृत्य म्हणतात, पण त्याला त्यांनी केलं देव आणि त्यांना ते भजू लागले. ह्याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांनी काय केलं, बुद्धांची चांगली तत्व घेऊन एवढ्या सगळ्या अवतारात 9वा अवतार बुद्धांना करून टाकला आणि मग बुद्धांच्या चळवळीची धारच त्यांनी बोथट करून टाकली. आणि मग ब्राह्मणेतरांना कळेना की बुद्ध धर्म आणि हे ब्राह्मणी सेमच आहेत आणि ह्या गोंधळामुळे, अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे बुद्धांच्या धम्माचा ऱ्हास अतिशय जोरदार प्रकारे चालू झाला. धम्माला ग्लानी आली आणि ही ग्लानी आल्यामुळेच मुसलमानांनी त्यांच्यावर स्वाऱ्या केल्या आणि बुद्ध विहारांचा नाश केला आणि ब्राह्मणांनी त्या विहारांमध्ये पिंड, महादेवाच्या पिंडी आणून बसवल्या आणि भिक्षूंच्या कत्तली केल्या. अशा प्रकारे बुद्धांचा नामोनिशान त्यांनी ह्या देशातून घालून टाकला. मग ज्या बुद्धांनी अंधश्रद्धेच्या धाग्यातून, अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त केलेला आहे, समतेसाठी तो झटलेला आहे, माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी जो झटलेला आहे, ह्या देशाला बुद्धांचा विसर कसा पडावा, का पडावा, तर ह्याची सगळी जी व्याख्या आहे हे ब्राह्मणी धर्मात आहे. आणि ही स्वतः बाबासाहेबांनी ओळखली आणि म्हणून त्यांनी म्हटले की तत्कालीन राज्यकर्त्यांना लोकशाही चालवायची आहे. लोक म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी लोकांचं चालवलेलं राज्य. त्यासाठी सर्व लोक समान पाहिजेत आणि सगळे समान असतील तर ते एखाद्याला निवडून देतील आणि राज्य करतील. जर अंधश्रद्धेत पडून एकमेकांच्या मध्ये भांडणं लावून जातीद्वेष पसरून असतील तर त्या लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही. कारण का, ह्या भारत मातेच्या पोटामध्ये हजारो वर्षापासून ह्या ब्राह्मणी धर्माचा मळ साठलेला आहे हे बाबासाहेबांनी ओळखलं. आणि हा जो मळ आहे तो काढायचं एक रसायन आहे, हे औषध आहे, तो म्हणजे बुद्ध धम्मच आहे. कारण का, समजा आता भारत देशाचं एक चित्र असं आहे की एक रोगट पुरुष आहे, म्हणजे त्याचे डोळे खोल गेलेले आहेत, पोट मोठं झालेलं आहे, हातापायाच्या काड्या झालेल्या आहेत, गलित गात्र झालेलं आहे. आणि खरोखर भारत देशाचं चित्र आता आहे असं. आणि त्यात जागतिक युद्धाचं वारं वाहतंय, महागाईचा भस्मासूर, रोजगारी नाही, चोऱ्या माऱ्या, त्याच्यानंतर जातीयता वाढत आहे. आणि ह्यामध्ये अंधश्रद्धेमध्ये एवढा देश गुंतला आहे की अशोक खरात सारखा एक फालतू घाणेरडा माणसाचं जे आता वर्तन आपण सगळ्या जगाने पाहिलं आणि त्यामध्ये राजकीय नेते, मोठी धेडं यामध्ये सहभागी आहेत. आणि ही अब्रू भारताची सगळ्या जगानं पाहिली. म्हणजे बुद्धांनी सांगितलेली अंधश्रद्धा झिडकारलेली होती ती यांनी गुपचूपपणे राजाश्रयाने ही चालू होती आणि म्हणून भारत देशाला जगामध्ये खाली मान घालावी लागली. आणि म्हणून बुद्धाचं जयंती करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ह्या रोगट झालेल्या भारताला खरं म्हणजे बुद्ध धम्माचं जे रसायन आहे की माणसानं माणसाशी कसं राहायचं किंवा उच्च नीच भेदभाव न करणे किंवा कुठल्याही जंतर मंतरच्या खोट्या देवदेवता कल्पनांना बळी न पडणं किंवा भानामती, मूठमाती ह्या ज्या भाकड कथा आहेत, उपास तापास आहेत, तपश्चर्या आहेत, ह्याला बळी न पडता माणसाने माणसाच्या मनावर विजय मिळवणं, स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणं, स्वतःचा अहंकार तृष्णा घालवणं आणि माणसासारखं राहणं. आपल्याला जशा वेदना होतात तशा इतरालाही वेदना होतात हे जाणणं आणि सगळ्या जगावर मंगल मैत्री करणं हे अतिशय गरजेचं आहे. हे आता जगाला दिसू लागले नव्हे तर संपूर्ण जग हे पाहते. आणि म्हणून विश्वगुरु म्हणून जगामध्ये भारताची ओळख आहे. का? कारण तथागत भगवान बुद्ध हे भारतात जन्मलेले आहेत. त्यांनी पहिल्यांदा मानवता शिकवलेली आहे आणि म्हणून आज ह्या भारताला बुद्ध जयंती करणं अतिशय आवश्यक आहे. ह्या राजकीय नेत्यांना लोकशाहीने मार्गाने जायचंय, परंतु असमानता, विषमतेचा जो धर्म आहे त्याचं त्यांना आचरण करायचंय. असं केल्याने लोकशाहीला काहीच अर्थ उरत नसतो असं बाबासाहेबांनी म्हटलंय. आणि म्हणून या 2570व्या जयंती दिनी पुन्हा एकदा एक धम्मप्रचारिका म्हणून सांगू इच्छिते की अंधश्रद्धेला बळी पडू नका. एक सुदैव म्हणावं लागेल हे माझं चिंतन आहे की अशोक सर लबाड आणि घाणेरड्या वृत्तीच्या मानसीय बौद्ध स्त्रिया मात्र बळी पडलेल्या नाहीत हे निरीक्षणावरून दिसतं. परंतु ही जी मोठी धेंड आहे
ही हपापलेली सत्तेला, पैशाला हपापलेली अपरिमित तृष्णा, अपरिमित अंधश्रद्धा मने बरबटलेली आहेत, ही मात्र त्यात अडकली आणि भारताची अब्रू वेशीला टांगली. आणि म्हणून भारताला बुद्धाची जयंती करणं इथून पुढे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मॅक्सवेल म्हणजे गव्हर्नरच्या काळामध्ये, ब्रिटिशांचं राज्य होतं, ही बुद्ध जयंतीची सुट्टी आवश्यक आहे असं सांगितलेलं. परंतु तोही महायुद्धाचा काळ होता, त्यामुळे ते सफल झालं नाही. त्यानंतर बाबासाहेब कायदेमंत्री पद होतं स्वतंत्र भारताचे, त्यावेळीही त्यांनी नेहरूंकडे मागणी केलेली होती. परंतु हिंदू कोड बिल नाकारल्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले. परंतु 27 मे 1953 नरे पार्कला मोठी सभा बाबासाहेबांनी भरवली. अफाट जनता त्यावेळेस हजर होती आणि तिथे बाबासाहेबांनी नेहरूंना ठामपणे बुद्ध जयंतीची सुट्टी, सार्वजनिक सुट्टी ही दिलीच पाहिजे असं म्हणून आग्रह केला. आणि नेहरूंना सुद्धा तथागत भगवान बुद्धांबद्दल आदर होता. सुशिक्षित माणसं होती ती, आणि म्हणून त्यांनी तो बुद्ध जयंतीची सुट्टी ती सार्वजनिक सुट्टी आजतागायत आहे आणि इथून पुढेही अशीच राहील. कारण मानवतेचा धम्म शिकवणारे तथागत भगवान बुद्ध याची भारतालाच नव्हे संपूर्ण जगाला गरज आहे. कारण युद्धाच्या वातावरणामध्ये अपरिमित हानी, अपरिमित वित्त हानी, मनुष्य हानी झालेली आहे आणि सगळं जग त्यामध्ये होरपळत आहे. आणि म्हणून बुद्ध तिथेच शांती, बुद्ध तिथेच अहिंसा, बुद्ध तिथेच सत्य आहे. म्हणून असं म्हणायचं आहे धम्मपदामध्ये जी बुद्धगाथा आहे, सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्री समगानं तपोसुखो. बुद्धाचा जन्म सुखकर आहे, बुद्धांनी दिलेली देसना सुखकर आहे, सर्वांनी एकत्र मिळून केलेली तपश्चर्या, ध्यान, मेडिटेशन हे सुखकारक आहे. आणि म्हणून बुद्धाची जयंती करणं अतिशय आवश्यक आहे. एवढंच बोलते आणि थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.